नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं इंग्लिशचा सिलेबस कसा कव्हर करायचा, जर तुम्ही तो व्हिडिओ नीट बघितला असेल, अभ्यासाला लागले असाल, तर आता तुम्ही कम्प्युटरचा सिलेबस कसा कव्हर करायचा ते या व्हिडिओमधनं बघू शकता. इन केस तुमचं आधी कम्प्युटर झालेलं असेल तर तुम्ही मी जे व्हिडिओमध्ये सांगते शांतपणे ते ऐका, तुमचे नोट्स बाहेर काढा, नोट्सवरती त्याप्रमाणे टिक करा की बाबा ह्या गोष्टी मस्ट आहेत, या मला यायलाच पाहिजे. जर याच्यावरती बॉम्बे हायकोर्टमध्ये क्वेश्चन आला तर माझा रॉंग व्हायला नाही पाहिजे. कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ॲडव्हान्स बूस्टर मार्क्स म्हणून आहेत, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्सवरती क्लिअर करून ठेवा. जर तुम्ही याच्या आधी कुठेच बॅच केलेली नसेल, तुमच्याकडे कम्प्युटरचं काहीच मटेरियल नसेल, तुम्ही एकदम फ्रेशर असाल, तर तुम्ही आपली ही बॅच जॉईन करू शकता. बॉम्बे हायकोर्टची ही रॅपिड रिव्हिजन बॅच आहे. यामध्ये तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचे 5ही विषय शिकवले जाणार आहेत, प्लस करंट अफेअर्स पण मिळणार आहे. इंग्लिश, मराठी, मॅथ्स, रिझनिंग, कम्प्युटर एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी इथे रॅपिडली शिकवल्या जाणार आहेत, प्लस करंट अफेअर्सचे नोट्स पण आहे. काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचं बाकीचे विषय क्लिअर असतात किंवा बॉम्बे हायकोर्टमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग 40 मार्क्सला येणार आहे, तर तुम्हाला वाटतं की हे 40 मार्क्स आधी मी ग्रॅब करून ठेवावे. त्यासाठी तुम्हाला ही एक बॅच आहे, रॅपिड रिव्हिजन ओनली फॉर मॅथ्स अँड रिझनिंग. आपले लक्ष्मण गवारे सर ही बॅच घेणार आहेत. मोस्ट रिकमेंडेड बॅच आहे. 40 मार्क्सला तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग आहे. इंग्लिशचं तर मी सांगते, इंग्लिश तुम्हाला अगेन 20 मार्क्सला आहे. तुम्हाला ओनली इंग्लिश घ्यायचं असेल तर तेही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲडमिशन फॉर्म अटॅच करते. तिथे एकतर तुम्ही ही फुल फ्लेजेड बॅच घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला बिडवे सर मराठी शिकवणार आहे, मी तुम्हाला इंग्लिश आणि कम्प्युटर शिकवणार आहे, आपले विशाल देशमुख सर तुम्हाला ऑल इन ऑल सगळे विषय शिकवणार आहेत, म्हणजे ते करंट अफेअर्स असू द्या, GK GS असू द्या, मॅथ्स, रिझनिंग, एव्हरीथिंग. गवारे सर तुम्हाला अगेन मॅथ्स अँड रिझनिंग शिकवणार आहेत. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी रॅपिड रिव्हिजन घेतलेलं आहे त्यांना प्रॅक्टिस सिरीज जी आहे ती 50% ऑफमध्ये मिळणार आहे, म्हणजे फक्त 550 रुपयाला. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त रॅपिड रिव्हिजन घ्यायचं आहे तर त्याची फीस 500 रुपये आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांना सगळीकडे विदाऊट GST आहे. आफ्टर दॅट GST ॲड होणार आहे. जर तुम्हाला फक्त कम्प्युटर घ्यायचं असेल, फक्त इंग्लिश घ्यायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या खाली ॲडमिशन फॉर्म आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. कमिंग टू अवर टॉपिक, कम्प्युटर कसं कवर करायचं. सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या तुम्ही, कम्प्युटर तुम्हाला 10 मार्क्सला असणार आहे. ठीक आहे, आता मी जो हा सिलेबस दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे नोट्स ऑर्गनाईज केले तर तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 मार्क्स कुठेच जाणार नाही. ठीक आहे, मागच्या वर्षी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला विथ क्वेश्चन किंवा विथ जे लेक्चरमध्ये स्लाईड झालेले आहेत त्याचं प्रूफ स्क्रीनशॉटसहित तुम्हाला बॉम्बे हायकोर्टमध्ये काय क्वेश्चन आले हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. 10 पैकी 9 क्वेश्चन आपल्या बॅचमधनं रिपीट झाले होते. जर तुम्ही या प्रकारे अभ्यास केला तर 9 मार्क्स, विद्यार्थी एकेका मार्काने फेल होतो. मागच्या वर्षीचे विद्यार्थी कोणी 63, कोणी 62वरती म्हणजे फेल झालेले आहेत. 64 कट ऑफ होता. हे 9 मार्क्स मिळाले तर तुम्ही डायरेक्ट रेसमध्ये खूप जास्त पुढे असणार. ठीक आहे, चला सिलेबसमध्ये सगळ्यात आधी कम्प्युटरचे बेसिक्स तुमचे क्लिअर झालेले पाहिजे. आता बेसिक्स म्हणजे काय, कम्प्युटरचं इव्होल्युशन. सगळ्यात पहिले तर कम्प्युटर ह्याचा फुल फॉर्म असतो, तो फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. C एका गोष्टीसाठी स्टँड होतो, O कशासाठी तरी आहे, हा कम्प्युटरचा फुल फॉर्म माहिती पाहिजे. इथून आपली सुरुवात आहे का बघायची. नसेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता, मला कॉल करू शकता, काहीही करू शकता. पण जर आत्ता तुम्हाला काही करायचं नसेल तर अगेन रिपीटिंग, बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्क व्हायचं स्वप्न सोडून द्या. कारण जे विद्यार्थी अभ्यास करतायत, जे आपल्या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहेत, ते रोज म्हणजे आज लेक्चर होतं त्याच्यावरती लगेच दुसऱ्या दिवशी जेव्हा ते येतात तेव्हा टेस्ट सोडवतात. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते की बाबा मला 20 मार्क्स म्हणजे 20 मार्क्सची टेस्ट होती, मला ह्यावेळेस 15च मिळाले, उद्या मला 19 पाहिजे, 18 पाहिजे. ते अभ्यास करताय हे तर माझ्या नजरेखालचे आहेत. अजून दुसरीकडे असतील जे खरंच अभ्यास करत असतील, हे सगळे विद्यार्थी तुमची कॉम्पिटिशन आहे. फक्त आपण कुठेतरी क्लास लावलेला आहे, आपल्या फोनमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज येऊन पडले किंवा आपण कलेक्टर झालेलो आहोत एवढ्या मोठ्या मोठ्या बुक्सचे, यांनी आपण पास होत नाही. अभ्यास केला तरच तुम्ही पास होता. याच्यामध्ये इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स. जर तुम्ही PYQs बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी व्हॅक्यूम ट्यूबवरती
त्यानंतर ट्रान्झिस्टर्सवरती, इंटिग्रेटेड सर्किट्स याच्यावरती क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले होते. मग हा टॉपिक कुठे येतो? फक्त बेसिक्स ऑफ कम्प्युटर. आणि हे मी तुम्हाला काय सांगते, मस्ट टॉपिक्स आहे. म्हणजे ज्याला कोणाला परीक्षेला जायचं आहे आणि त्यामध्ये कम्प्युटर विषय, नॉट ओन्ली बॉम्बे हायकोर्ट, ज्याही तुम्हाला सरळ सेवेमध्ये कम्प्युटर विषय आहे तिथे तुमचे ह्या गोष्टी झालेल्याच पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन येतात म्हणजे येतात, हमखास येतात. त्यानंतर कम्प्युटर ऑर्गनायझेशन. कम्प्युटर ऑर्गनायझेशनमध्ये काय काय येतं? थोडं ब्रेनस्टॉर्म करायचं. सगळ्यात आधी तर इनपुट युनिट असतात, म्हणजे ज्या गोष्टी आपण कम्प्युटरमध्ये डेटा देत आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींनी देते, जे इनपुट युनिट आहे ते सगळे तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर इनपुट युनिटचं फीचर माहिती पाहिजे की इनपुट युनिट काय करतं ॲक्च्युली. त्यानंतर आउटपुट युनिट सगळे माहिती पाहिजे तुम्हाला. मेमरी युनिट, आता मेमरी युनिटवरती 23मध्येही क्वेश्चन आले होते, 25मध्येही क्वेश्चन आले होते. 23मध्ये आलं होतं की बाबा प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी, टाईप्स ऑफ मेमरी कोणत्या कोणत्या आहेत. ठीक आहे, तर मेमरी युनिट तुमचं झालेलं पाहिजे. आणि त्यानंतर ब्रेन ऑफ कम्प्युटर, दॅट इज CPU. CPUमध्ये 23मध्ये क्वेश्चन आले होते की बाबा ALU काय असतं, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट काय असतं, त्याचं फंक्शन काय असतं. रजिस्टर्सवरती क्वेश्चन आला होता 18मध्ये, 20मध्ये. कंटिन्युअसली तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स बघायला मिळालेले आहेत. तर कम्प्युटर ऑर्गनायझेशन तुम्हाला एकदम नीट पाठ पाहिजे सगळ्या गोष्टी. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं की बाबा मॉनिटर काय आहे, इनपुट युनिट आहे की आउटपुट युनिट आहे, तुम्ही लगेच सांगायला पाहिजे या प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर येतं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअरवरती एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण सॉफ्टवेअर आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आता सॉफ्टवेअरमध्ये काय काय येतं? सगळ्यात पहिले तर टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर. 2 मेन प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजे. कोणते? सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. दोघांमध्ये फरक काय आहे, दोघांचे फीचर्स काय आहेत, दोघांपैकी यूजर इंटरफेरन्स, यूजर म्हणजे काय, आपण जे कम्प्युटर वापरतो आपण यूजर आहे, आपलं इंटरफेरन्स कोण जास्त चांगलं करवतं कम्प्युटरसोबत. महत्त्वाचं काय, हार्डवेअर महत्त्वाचं आहे की सॉफ्टवेअर महत्त्वाचं आहे, की दोघंही इम्पॉर्टंट आहे, दोघं सोबत चालतात. जसं बैलगाडीला एक चाक असलं तर ती बैलगाडी चालणार नाही, दोन्ही चाकं पाहिजे तेव्हा ती बैलगाडी नीट चालणार. तसंच कम्प्युटर आणि सॉफ्टवेअरचं सिस्टीम काय आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यात काय काय सांगितलं मी तुम्हाला? टाईप्स नंतर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये येतं ऑपरेटिंग सिस्टीम. मोस्ट रेलेवंट, मोस्ट इम्पॉर्टंट हा तुम्हाला इथे क्वेश्चन बनू शकतो. डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम कधी कोणतं आलं होतं. त्यानंतर विंडोजचं कोण आहे, ओनर किंवा डेव्हलपर. जर तुम्ही ॲपल म्हटलं तर ॲपलच्या फोनचा ऑपरेटिंग सिस्टीम कोणता आहे, ॲपलच्या लॅपटॉप्सचा ऑपरेटिंग सिस्टीम कोणता आहे, फर्स्ट बनलेला ऑपरेटिंग सिस्टीम कोणता आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट काटेकोरपणे माहिती पाहिजे. आताच तुम्ही तुमच्या नोट्समध्ये या गोष्टीला म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ह्या गोष्टी असं तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. मस्ट टॉपिक्स येथे. ठीक आहे, आता पुढे वळूया आपण ॲडव्हान्स टॉपिक्स. म्हणजे जर क्वेश्चन याच्यावरनं आला आणि आपल्याला तो उत्तर देता आला नाही तर सरळ पेपर बंद करून घरी जायचं, आईवडिलांना म्हणायचं मला जे काही काम असेल ते द्या, मी जॉब करतो, लग्न करतो, काहीही करतो, पण आता मी अभ्यास करत नाही. कारण जर तुम्हाला हे नाही सोडवता आले क्वेश्चन तर तुम्ही कोणतीच परीक्षा पास होऊ शकत नाही. आता ज्यांचा हा अभ्यास झालेला आहे त्यांनी एक लेवल वर जायचं. हा थोडा ॲडव्हान्स अभ्यास आहे. पण जर तुम्ही हा पाठ केला तर जे मी इथे 7 ते 8 मार्क्स म्हणले होते ना, ते तुम्ही 9पर्यंत नेऊ शकता. याच्यात काय काय येतं? लँग्वेजेस. ॲक्च्युली सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही शिकाल की प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर पण असतात, पण तसं पाहिलं तर 2च प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. थर्ड आपण म्हणू शकतो की प्रोग्रामिंग. त्या प्रोग्रामिंगमध्ये लँग्वेजेस येतं. मागच्या वर्षीपर्यंत मी विद्यार्थ्यांना म्हणत नव्हते हा टॉपिक करायचा आहे, पण यावर्षी याच्यामुळे म्हणते तुम्हाला. मागच्या वर्षी फोर्टन आणि कोबॉल हे 2, फोर्टनवरती तर क्वेश्चनच होता, पण कोबॉल ऑप्शनमध्ये होतं. म्हणजे आता बॉम्बे हायकोर्ट लँग्वेजेसकडे वळत आहे. C++ झालं किंवा C लँग्वेज झाली किंवा जावा झाली किंवा आता AIच्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. आय थिंक तुम्हाला मागच्या वर्षी हाही क्वेश्चन आला होता प्रोलॉगवरती, किंवा AIची स्पेसिफिक लँग्वेज कोणती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्हाला सगळ्या लँग्वेज ज्या महत्त्वाच्या आहे, मी तर तुम्हाला लेक्चरमध्ये नोट्स दिलेले आहेत या सगळ्या गोष्टींचे. तुम्ही क्रॅश कोर्स लावला तर त्याहीमध्ये मी तुम्हाला नोट्स देणार आहे.
पण या लँग्वेजेस तुम्हाला याच्या पण जनरेशन्स आहे, जसं कम्प्युटरच्या जनरेशन्स आहेत तशा लँग्वेजेसच्या पण जनरेशन्स आहे. फर्स्ट जनरेशन कोणती आहे, सेकंड जनरेशन कोणती आहे, मशीन लँग्वेज कोणती असते, असेंब्ली लँग्वेज कोणती असते, किंवा मग हाय लेवल लँग्वेज कोणती असते. मग तुम्हाला फॉर्टन आणि कोबॉल आलं होतं ते कोणत्या जनरेशन ऑफ लँग्वेजमध्ये येतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी लँग्वेज आहे ती कोणत्या जनरेशनची आहे, 4th आहे की 5th आहे, आणि त्याचे टाईप्स कोणते, हे सगळं तुम्हाला इथे कवर होतं. ठीक आहे. त्यानंतर आता मायक्रोसॉफ्टवरती तुम्ही ऑब्व्हियसली क्लर्क झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर वर्डवरती काम करायचं आहे, एक्सेलवरती काम करायचं आहे. त्यामुळे बॉम्बे हायकोर्ट तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतंच की बाबा क्विक ॲक्सेस टूलबॉक्स मायक्रोसॉफ्टमधल्या सगळ्यात आधी तर तुम्हाला ॲप्लिकेशन्स माहिती पाहिजे. वर्ड झालं, एक्सेल झालं, पॉवर पॉईंट झालं, वन नोट वगैरे त्याच्यावर क्वेश्चन येणार नाही, पण ह्या 3 महत्त्वाच्या आहेत, वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट. आता याच्यामध्ये पण मेन्यू कुठे असतो, क्विक ॲक्सेस टूलबॉक्स कुठे असतो, टायटल बार कुठे असतो, होममध्ये काय काय असतं, सेव्ह आणि सेव्ह ॲजमध्ये फरक काय काय असतो, या सगळ्या गोष्टी मी तर लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. पण तुम्हाला जर नसेल लावायचा क्लास तर तुम्ही हे कुठेतरी करून घ्या. त्यानंतर आता इंटरनेट एक लेवलवरती जाऊन तुम्हाला 2023मध्ये क्वेश्चन आला होता की सफारी काय आहे, वेब ब्राउझर आहे की सर्च इंजिन आहे. तर त्यामुळे इंटरनेट हा टॉपिक आपल्याला महत्त्वाचा आहे इथे बघायला मिळतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय कवर करायचं आहे, वर्ल्ड वाईड वेब काय आहे, WWW काय आहे, त्यानंतर तुम्हाला वेब ब्राउझर, सर्च इंजिन्स, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर इंटरनेटमध्ये वायफाय पण करायची गरज आहे तुम्हाला. वायफायमध्ये लॅन काय असतं, मॅन काय असतं, ठीक आहे. हे बऱ्याच गोष्टी आहेत, लॅन मॅन पॅन, बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्हाला एक्झॅक्टली नीट माहिती पाहिजे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर काय असतं, या सगळ्या गोष्टी इंटरनेटमध्ये कवर होतात. आणि इंटरनेटला लागूनच जो टॉपिक येतो तो आहे सायबर सिक्युरिटी. जसं तुम्ही बघत असाल की आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा फोनमध्ये व्हायरसेस येतात, कधी कधी ट्रोजन्स येतात, या सगळ्या गोष्टी काय आहे. ठीक आहे. याच्यासाठी क्विक रिझोल्युशन काय आहे, इथिकल हॅकर्स कोण असतात, फ्रॉड हॅकर्स कोण असतात, फिशिंग काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये येतात. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही अशा स्कीम्स आहेत का ज्या सायबर सिक्युरिटी थ्रेटन होण्यापासून युजर्सला थांबवतात. या गोष्टी झाल्या तुमच्या ॲडव्हान्स टॉपिक्समध्ये. अगेन सांगते मी तुम्हाला, ही आपली जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टॉपिक्स क्लिअर होणार आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच ॲडमिशन फॉर्म आहे, तुम्ही तिथून ॲडमिशन घेऊ शकता. ओनली कम्प्युटर पण घेऊ शकता किंवा पूर्ण ही बॅच पण घेऊ शकता. कमिंग टू अवर लेक्चर, आत्ता लास्ट आहे, हे महत्त्वाचं आहे. हा अभ्यास कधी करायचा, जेव्हा तुम्ही झोपेतून उठल्या बॅचमध्ये मी तुम्हाला एक चार्ट देते, तो पाठ करायचा. जर तुम्ही आपल्या बॅचचे स्टुडंट नाही आहे तर मला कॉल करा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही तो चार्ट कसा बनवायचा. एक्झॅक्टली तर ऑब्व्हियसली ज्यांनी फीस पे केली आहे त्या विद्यार्थ्यांना, आणि ज्यांनी नाही केली आहे तर आपण असं इनजस्टिस नाही करू शकत, बट आय विल गाईड यू कसं करायचं, काय करायचं. ठीक आहे. ॲक्रोनिम्स असतात, जसं की USB म्हणजे काय, किंवा वेगवेगळे जे पोर्ट्स असतात, किंवा HDMI म्हणजे काय, सगळे ॲक्रोनिम्स, HTML म्हणजे काय, PNG फाईल, JPEG फाईल, ह्या सगळ्यांचे PDFचा फुल फॉर्म, आपण म्हणतो मला PDF पाठव, पण त्याचा काही फुल फॉर्म आहे. आणि असेच इंटरेस्टिंग गोष्टी बॉम्बे हायकोर्टमध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात. ते सगळे ॲक्रोनिम्स आपल्याला पाठ करायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर कम्प्युटर शॉर्टकीज. आता ह्या तुम्हाला फक्त स्क्रीनिंगसाठीच नाही, इंटरव्ह्यूसाठी पण कामाला येणार आहे. यावर्षी जे विद्यार्थी गेले होते इंटरव्ह्यूला त्यांना पण शॉर्टकीजवरती क्वेश्चन विचारले होते. काय तात्पर्य काय आहे विचारायचं. अगेन टेलिंग यू, तुम्ही क्लर्क बनणार आहात, तुम्ही तिथे न बघता, कीबोर्डवरती न बघता टाईप करायचं असं त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे त्यांचं एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडनं. त्यामुळे तुम्ही किती फास्ट काम करता. जर तुम्हाला एखादी गोष्ट कट करायची आहे, पेस्ट करायची आहे कुठेतरी, आणि तुम्ही माऊसनी करत आहात, दॅट इज नॉट रिक्वायर्ड. म्हणून ते तुम्हाला सगळे शॉर्टकीज विचारतात. मी तर तुम्हाला एक्झाममध्ये A पासून Z पर्यंत काय काय शॉर्टकीज आहेत ह्या लेक्चरमध्ये पाठ करून घेते. फंक्शन कीजचा काय काय उपयोग आहे, F1 F2 F3 कशाने होतं, होम, एंड, पेज अप, पेज डाऊन, सगळं म्हणजे पूर्ण कीबोर्डच आपला एक सेशन असतं ज्यामध्ये मी कीबोर्ड दाखवते तुम्हाला आणि आपण बसून सगळं कीबोर्डच पाठ करतो. ठीक आहे. तर ह्या शॉर्टकीज सगळ्या पाठ करायच्या. कधी करायच्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. झोपेतून उठले
आता जे विद्यार्थी सिरियस नाही आहे ते या गोष्टीला सिरियसली घेणार नाही, पण बाकीचे उरलेले जे तुम्ही व्हिडिओ बघता आहात, कुणी आपल्यावरती हसलं जरी, हॉस्टेलमधले विद्यार्थी, रूममधले विद्यार्थी, त्यांना हसू द्यायचं. पण ती जी मी यादी सांगितली तुम्हाला, ती अक्षरशः वॉशरूममध्ये घेऊन जायची. तो वेळ पण आपला युटिलाइज करायचा. तिथे बसून ॲक्रोनिम्स आणि शॉर्टकीज पाठ करायच्या, म्हणजे जर क्वेश्चन आला तर ते 2 मार्क्स आपण लगेच ग्रॅब करून घ्यायचे. त्यानंतर ब्रश करत असताना अगेन तो पेज आपल्या जवळ ठेवायचा, ब्रश करत असताना पण ते बघायचं. या वेळेला फक्त कम्प्युटर नाही, इंग्लिशचे वोकॅबलरीमधले सिनॉनिम, अँटोनिम, प्रोव्हर्ब्स, इडियम, फ्रेजेस ते पण पाठ करायचं आणि मराठीमधलं शब्दसंग्रह पण पाठ करायचा. पाठांतराच्या गोष्टी सकाळी उठल्या उठल्या प्लस रात्री झोपताना करायचा. हाच आता जो कागद आहे ना, ते तुमचे 4-5 वेगवेगळे कागद असतील, त्याला एका ठिकाणी स्टेपल करायचं. झोपत असताना रील्स स्क्रोल करत बघायचं नाही, व्हॉट्सअप खेळायचं नाही, स्नॅपचॅट आजकाल तुम्ही जेनझी खूप खेळतात ते करायचं नाही. हा जो आपला कागद आहे तो समोर ठेवायचा, झोपत असतानाही त्याला पाठ करायचं. अशा विद्यार्थ्यांना इतर लोक वेडं म्हणतात, पण असेच विद्यार्थी पास होतात. ठीक आहे. काहीही डाऊट असला तुम्हाला तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. हा आपला नंबर आहे. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला जिथेही ॲडमिशन घ्यायचं असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲडमिशन फॉर्म देत आहे, तुम्ही तिथून बॅच घेऊ शकता. ठीक आहे. अजून काहीही तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट रिलेटेड लागत असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती व्हिडिओ घेऊन येईल. ओके, टिल देन हॅपी स्टडीज. थँक्यू सो मच.